स्वर्गाचे देवळे मोडी शिखरीचे पाडी सुरेंद्र. त्या काळ नदीचा महावेग किती मोठा आहे तर ते सांगतायत ओघ वेगाच्या कराडी. त्या ओघाचा जो वेग आहे आणि त्या वेगाचा जो असा प्रवाह आहे, पडत आयुष्याच्या दरडी. आयुष्याचे मोठे मोठे डोंगर काय होतात, दरडी नदीच्या काठात असलेल्या त्या पडतात, हे का नाही. स्वर्गातील देवळे मोडी, तो काळाचा नदीचा ओघ. स्वर्गातील देवळ हे काही करत नाही. चांगलाच मोठा पूर आला तर सगळं बाजूचं जसं घेऊन जातो तसं शिखराचे पाडी सुरेंद्र. आणि इंद्र त्या शिखरावर असलेला सुद्धा तो पडल्या जातो. कळेल सविता गोगे पाताळा ते विवरी वेगे नासोनी अपरंगे अंगभंगे आडीमोडी करी. मला खाली तो एकदा ओघ रिचवायला लागला की पाताळा जी विवरे, पाताळापर्यंत तो जातो. सप्त पाताळ ही तिथे राहत नाही, अशा प्रकारचं आहे. सगळं नाश करून असं छिन्न भिन्न करून टाकतो. ऐशियाची काळ ओघाशी घडामोडी होत तरंगाशी होतसे अर्णशिंती कोणाशी लक्षणा. अशा काळ ओघाच्या काळाच्या ओघात घडामोडी काय जातात, होत जातात, हे का नाही. क्षणाला घडणं आणि मोडणं काय होत राहत, मग चालूच आहे चालूच. अशा प्रकारे भूतरूपी तरंग जीवरूपी तरंग लाटा येतात आणि जातात. किती लाटा येतात आणि किती जातात सांगता येत नाही. अशा प्रकारे मला जीव संध्याकाळी तयार होतात, 5 चल मारतात ते पकडे किती तयार होतात, बाप बाप बाप. हो, आणि सकाळच्या सगळ्या काय असतात ते एका रात्यात जन्मल्या कुठून वाढल्या कशा आणि 5 चल मेल्या, म्हणजे एका रात्रीच त्यांचं आयुष्य संपलं. त्याला मात्र पाप पुण्य. मला जन्म, बालपण, तारुण्य, म्हातारपण आणि मृत्यू एकाच रात्यात विश्व संपलं. आईची वाई अशा प्रकारचा मरतात कितीतरी लक्षावधी जीव जन्मतात आणि मरतात. आता सपाटी आला एखाद्या वेळेला काहीतरी किती मुंग्या वगैरे जीव मरत असतील, पुन्हा तेवढे जन्मतात आणि मरतात, चालूच आहे. जय महाप्रळी मी गोगडाळी ते पुरुष चढे कडाळी ब्रह्मादिक तरवर उपडी समोर सशंडी वाहाविले. आणि ज्या वेळेला महाराज महामेघ प्रळय कालचा गरजतो आणि मग मात्र पूर येतो, तो ब्रह्मलोकापर्यंत जातो. त्याचा ओघ कुठपर्यंत जातो, तोही पुनरावृत्तीची मापात शिग झाला. मला सगळं त्याला समूळ शेंडी वाहाविले, म्हणजे शेंडी म्हणजे ब्रह्मदेव. विश्वाची शेंडी कोण आहे, ब्रह्मदेव. त्याच्या सगट वाहून गेले. ते अत्यंत पुरुषकडे त्या वैकुंठ कैलास गुडे ते तर काळारे गुण घडे ते औषध घडे एखादा. ज्या वेळेला अत्यंत शेवटचा नाश येतो, आहे का नाही, अत्यंतिक म्हणजे शेवटचा. अशा प्रकारे पुन्हा त्याच्यानंतर आता नाश नाही, आता शेवटचा जेवला नाश चालूच राहतात. बारीक 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 नाश, पाण्याने नाश होतो. आता कोरोनाने बराच काय झाला होता, नाश झाला होता. पण त्यावेळेला महानाश येतो, त्यावेळेला मात्र वैकुंठ कैलास सगळे त्याच्यात काय होऊन जातात, बुडून जातात. पण तिथं काळाचा प्रवेश होत नाही. अशा प्रकारे आणि मार कालनदीची गती सूक्ष्म लक्षण निश्चिती ते सूक्ष्म गती स्थिती नाती निभूती परीक्षी. आणि मला सूक्ष्मतेनं काळाची गती काय आहे, अत्यंत सूक्ष्मतेनं चालू आहे. कशी सूक्ष्मतेनं आहे गती, काय काय द्विपुत्वचित्व हा म्हणती परिशिका क्षण क्षणा जाती हे लक्षणा सूक्ष्मतेनं अंतिम दिवी झाला. मला दिवा लावला आणि दिव्यात ती वाट जळत चालली. ती एकदाच जळाली का सगळी, हळूहळू हळूहळू जळत चालली. पण आपल्या झिल्यावर कळतं वाट जळाली. ती विजल्यावर एकदाच नाही जळाली तर ती क्षणाक्षणाला काय लावल्यापासूनच काय होऊ लागली, नाचत जाय क्षण क्षणाप्रती. प्रत्यक्ष पाव आहे गंगाजळ ते काळीची म्हणती बरळ तैशी काळगती आकळण लोक सकळणे नदी. प्रत्यक्ष प्रवाह आहे गंगाजळ, आहे का नाही. प्रत्यक्ष पहा गंगेचं पाणी आणि ते गंगाजळ प्रत्यक्ष जर पाहिलं तर महाराज सारखं ते काय होत जातं, प्रत्यक्ष नवं येत जातात. त्या दिवशी आपलं उदाहरण झालं. पण आपल्याला काय वाटतं तेच आहे, कितीतरी वाहून गेले. अशा प्रकारचं आहे. प्रत्यक्ष पाहतात याशी काळ पैसे ते ग्राशी बाल्य कोमार तारुण्याशी निकट काळाशी नदी कधी. प्रत्यक्ष जर पाहिलं तर काळ काय करायला आहे, बालपणा खाल्ला, कोमार तारुण्य खाल्लं, आहे का नाही. आणि निकट आलाय जवळ, खातच आलाय, खातच आलाय.
हे ज्ञानोबरायांनी सांगितले, हे काळाचा खिचऊ शिता असेचा अंगवटा, काळाचा खिचऊ शिता. देह म्हणजे काळाची उष्टी खिचली. उष्टी खिचली का म्हटले? कारण खाणं चालू आहे. कोणाची आरती खाल्ली, कोणाची पाऊण खाल्ली, कोणाची अशी हळूहळू हळूहळू काय चाललंय ते खाणं चालू आहे. पण आपल्याला ती खाल्लेली दिसत नाही, आपल्याला राहिलेली दिसते. आपली आरती खाल्ली याचा आपण विचार करत नाही. आणि राहिलेली दिसते म्हणजे राहिली किती हेही आपल्याला माहित नाही. आपल्याला पोत्यात तांदूळ शिजायलेत का मग आपले आयशे शिजायलेले नाही. अशा प्रकारचं अलक्ष काळाची काळगती, याला गे गुरु केला ग बसती, त्यापासून शिकलो स्थितीत ते नृपती परीक्षित परेशी. अशा प्रकारची काळाची गती आहे. आणि म्हणून महाराज मी काय केलेलं आहे, सूर्याला गुरु केलेला आहे. काय शिकलो सूर्यापासून? ऐका आता, सूर्यापासून सूर्य काळे निज किरणी, रजत सहित शोषी पाणी, त्वच वर्षा काळी वर्षोनी निव विजनी सहस्रता. सूर्य काय करतो? उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या किरणाच्या द्वारा सगळं पृथ्वीवरचं पाणी शोषून घेतो आणि पावसाळ्यात पुन्हा काय करतो? सोडून देतो. सर्व शोषून घे किरणी, जे शोषित लक्षणे कोणी देता मेघमुखे वर्षोनी निव अवघे जनीशी. शोषून ज्या वेळेला सूर्य ते सगळं पाणी घेतो, पण त्या शोषण्याकडे कोणाचं लक्ष जात, देण्याकडे लक्ष जातं. त्याला काय पाणी पडायला आणि कुणाला बरं शोषून घेतलं त्याचा कोणाला भान राहिले. म्हणजे अशा प्रकारचं आहे. तैसीची योग्याची परी, अल्पजाची अंगीकारी, त्याचे मनोरथ पूर्ण करीन सहस्त्र प्रकारे हितत्वे. त्या सूर्यासारखं जे महात्मे ज्यानं थोडं दिलं त्याच्यासाठी काय देतात? पाणी शोषून शोषून. सूर्य काही एवढं पाणी थोडं शोषतो, देताना कितीतरी मोठ्या पट्टीने देतो. तसा योगी महात्मा आहे, ज्याचे शरीर आत्माराम, त्याचे पूर्ती सकळ काम, अंती करून निष्काम विश्राम धान आणि ती. महाराज ते योगी महात्मे काय करतात? आत्माराम स्वरूप झालेले. थोडस काही कोणाचं घेतलं की त्याला काय पूर्ती सकळ काम, त्याच्या सगळ्या इच्छा काय करतात? पूर्ण करतात. नाही नाही नाही, आणि इच्छा पूर्ण करतात म्हणजे काय करतात? इच्छा कोणाचीच पूर्ण झाली नाही, रावणाची झाली नाही. इच्छा पूर्ण झाली, आपलं उलट आहे महाराज. परमार्थात आल्यावर इच्छा पूर्ण होतात, इच्छा पूर्ण होतात, इच्छा पूर्ण होतात. तर इच्छा पूर्ण होतात याचा अर्थ काय आहे? ज्ञानोबरायांनी याच्यावर विस्तारण वर्णन केल्याने नाथ महाराज सांगतात, ते इच्छा पूर्ण होतात याचा अर्थ निरीच्छ जीवन होतं. ठीक आहे. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, ऐसे सकळ भोग भरीत होवाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्मी निरत वर्ताल बापा. हे बापा, तुम्ही ऐसे भोग भरीत व्हाल, कैसे अनार्थ ऐसे भोग भरीत व्हाल. महाराज इच्छा मरण हे सगळी तृप्ती होणे. कारण इच्छा पूर्ण करायच्या म्हणलं तर एकाही जीवाची होती, कोणाची होती? होत नाही, पूर्ण होत नाही. अशा प्रकारचं आहे. गेल्यावर कहून माणसं सावधा गेल्यावर कहून आपण म्हणतो तितकं काम राहिलं तो त्याच ते गेलेलं तर राहिलं ते म्हणतच मिळाला. पण आपण सुद्धा मागचे म्हणतो की देवानं त्याला अजून अशा प्रकारचं काही. मी एकाला भेटायला गेलो, बरं का, मी एकाला भेटायला गेलो सारखं एका पेशंटला. मला ते असं झालं होतं, त्याचे पूर्ण अंग सुजलं होतं, पाय गावली झाली आणि असं होऊ लागलं. त्या जिथं काही काळी फाडी ठोसली त्यातून पाणी येऊ लागलं. भेटायला गेलो कोणी, त्याच्यावर उठता येईन हो म्हणून दर्शन घ्यायचं, कोण उठता येईन म्हणलं घेऊच नका, आता झोपून राहा. बसलो आम्ही, दोघे होतो बसलो. झालं वखत झालं की म्हणे पहा म्हणे शरीर, म्हणे हात लावून पहा म्हणे कसं झालं. मी म्हणलं हात लावून बोलूच त्याचा नको असंच चालतं सगळं, असं आंबा पिकल्यासारखं. आणि सगळं 2-4 जागून ते पाणी निघत होतं. आणि तो म्हणे एवढी ठणक आहे म्हणे महाराज, आता त्या महाराज एवढी सपू झाला तर माणसाला ते रातभर झोपू देत नाही, जखम ते असतंच केवढं एवढी आहे का नाही. आणि तो सगळ्या अंगानं झालेलं काही सोपं आहे का ते ठणक आहे म्हणे महाराज. मला उगतच काय बुद्धी आहे, म्हणजे याच्या आशा मेल्या का पा. त्यानं घर बांधलेलं होतं पण पलस्टर राहिलेलं होतं. म्हणलं काय, मग मी ते थोडस बोललो गेलो आणि सहज म्हणलं काय राव तुमचं पलस्टर राहिलं. मला ते तत्कन उठून बसलं, पाय पाय उठता येईल त्याला.
तटकटून बसलं म्हणे महाराज मला जरशी बिमारी आली म्हणून सांगा, नाही तर आता लोक पलस्तर या महिन्यात ती जरा पडलोय म्हणून आता जरा चांगला भाऊ द्या. मी म्हणत तुला तू होत नाही राहता चांगला, तू आता कुठे जास्त वागला होणार नाही याची देवाकडे प्रार्थना कर, कारण तू जर माझा फुटला तर तू कोणी फुकायला येणार नाही. असंच होईल ना सगळं जर झालं तर. अरे हे आहे संतांनी लिहिलंय, फुकट नाही आहे, नाही का नाही. मला अशा प्रकारचं. आणि मग तो लैलामचं नाव होतं. आणि मग मला विचारू लागला, म्हणून महाराज आमचा संडास बांधायचं पण 1000 किती कमी पडली तुमच्या गावात भेटेल का? म्हणजे गावात गेलं विचारतो मी कोणाला, मी ट्रॅक्टर पाठवतो म्हणे. आणि काय होत तिसऱ्या दिवशी गेलं ते, त्याच्यावर एकच दिवस गेला, तिसऱ्या दिवशी गेला ते जाऊ द्या. पण मला शेवटपर्यंत इच्छा मिळाल्या काय? तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. ज्ञानोबाने म्हणतात मान हलवणी वारी, दाढी सावळ धरी मान हलवणी वारी, तरी जो करी मायेचा पैसू तुझं ठाऊ केली काय मला संत निवडलं खोटं नाही. निरीक्ष जीवन होणं हे समाधानी म्हणजे पूर्ण तृप्त जीवन आहे. कोणतीच काय राहिली नाही. कामना हे झालो पाहे रेखा कामाची इच्छा. आता कोणतीच आमची काय राहिली नाही, इच्छा राहिली नाही. अशा प्रकारे काय करतात साधू आपल्याला? अंती करोनिया निष्काम, निष्काम करतात. कोणतीच काय ठेवत नाही इच्छा, कोणतीच नाही. अरे भगवत प्राप्तीची ठेवत नाही. भगवत प्राप्तीची इच्छाचे, आणि ती इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यालाही समाधान. इच्छा कोणते समाधान देत नाही. जिथं आता काही मिळवायचं नाही, काही टाकायचं नाही, काय करायचं? अशा प्रकारे विश्राम धाम आणती. आणि कोणत्या धामाला आणतात ते? विश्राम धामाला आणतात. योग योगी व्यापिले योग बळे, विषय शेवटी इंद्रिय मिळे, जे द्याशी ते त्याशी. जे देते त्याशी यथा काळे कृपावळे निवविती. आपल्या योगाच्या बळानं. हॅलो 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 हॅलो. योग योगी आपले आपले योग बळे, विशेष होती इंद्रिय मिळे, जे देते त्याशी यथा काळे कृपा बळे निवविती. अशा प्रकारे आपल्या योगाच्या बळानं महाराज योगी महात्मे विषयाचं सेवन करत नाहीत असं नाही, पण योगाच्या बळानं ते सेवन करूनही त्याचा कशाशी संबंध राहू देत नाही. जे देते त्याशी यथाकाळे भुकाच्या टायमाला भाकर दिली, जे दिलं ते निद्रेच्या टायमाला आश्रय दिला, जे दिला ते नाही. कोणा दिला तर देवान झाडं दिली काही त्यांना काही त्यांचं काही अडचण नाही. अशा प्रकारचे पहाडी बाबा 130 वर्ष जगली, लिंबाच्या झाडाखालीच राहिली. एकच लंगोटी जीवनभर वापरली, दुसरी लंगोटी पण नाही. ते म्हणजे संन्यासाचा संचय नसावा. लंगोटी सुद्धा एक. ते म्हणजे 2 नको. म्हणजे 2 का नको त्यांना विचारले एका व्यक्तीने, का 2 नको? वलीच घालायची तर रोज म्हणजे सोपं आहे का? आणि ती चर्चर झाली की मग बदलायची दुसरी. ते म्हणजे का? ते म्हणजे समजा मी लंगोटी पिळली आणि वाळू घातली तर भजन करताना कधी कधी ध्यान कशाचं येईल? लंगोटीचं येईल ना. कोणी देतं का? काय पडली काय खाली, वाळली असेल का? त्याच्यामुळे तो तापच नको. आणि वय किती जगले? 130 वर्षे. 130 वर्षानं स्वइच्छेनं गेली. ते म्हणजे बस झाला आता जेव्हा तुमच्या मर्यादेच्या पुढे गेले, आता तुमची 100ची मर्यादा आहे, त्याच्या मी पुढे बराचसा गेलोय. आता मी राहत, ते म्हणजे मी राहत नाही. योगाचं बळ भक्ताचं बळ. अशा प्रकारे कृपा बळे निवडती. त्याशी विषय देता का घेता, असत्य नाही सर्वता. रसू चोकणी घेता देताना अलिप्त सविता तैसे ते. त्याशी विषय देता का घेता, देणारा असो का घेणारा असो, दोघापासून दोघातही आसक्ती त्यांची नाही. कोण ठेवलं त्याच्याविषयी प्रेम नाही, कोण ते उचलून नेलं त्याच्याविषयी काय नाही, द्वेष नाही.
अशा प्रकारचं आहे. रसूल चोखणी घेता देता अलिप्त सविता दैशी मला सूर्य सगळ्या पृथ्वीचा रस शोषून घेतो, पण त्या सगळ्यापासून काय राहतो? अलिप्त. सूर्य थिलारा माझी बिंबाला मोड म्हणते थिलरी उडाला, त्याच्याने कंपे कंपू मांडलंड उडेला उडाला म्हणते तो. सूर्य जर एखाद्या गावात प्रतिबिंबित झाला तर ते हल्ला किंवा आपल्यासारखे म्हणतात की काय झाला, अरे सूर्य हलायला डवळ आटला की सूर्य काय कंप मानला की काय तर करायला लागला, असं डवळायला लागला की सूर्य कापायला डवळला की डवळा म्हणतात. त्या थिलरा ते नाटळतात गगनी अलिप्त जीवी सविता तैशीच योग्याची योग्यता हातीता देह कर्मी. मला सूर्य त्या जरी त्या गावात दिसत असला तर त्याच्यापासून काय आहे? वेगळा आहे, अलिप्त आहे, कारण लिप्त झालेला नाही. तसे योगी सगळ्यात राहतात, देहात राहतात आणि देहापासून काय असतात? अलिप्त असतात. त्याशी देह बुद्धीचे निछंदे म्हणती योगी आधी ही नांदे. यांचं संत पौत्र नाना महाराज साखरे, नाना महाराज महात्मा होते, म्हणजे एकच बहीण होती त्यांना आणि त्यांची घेऊन काहीतरी उच्च नोकरी होती आणि ते वारली, बहीण ती वारली. वारल्यावर महाराज ते नाना महाराजाचा पाठ चालू होता सकाळचा आणि मग ते माणूस आला, असं झालं. मग त्यांनी ते बंद केलं, जावं लागलं. मग त्यांच्या बरोबर त्याचे पाठ लोक होते, शिष्य होते, ते सगळेच निघाले, गेले सगळे. तिथं गेले तर लोक बसलेले असतील, ते सगळं आपल्याला माहिती डोळे पुढे आले आणि मग गेले महाराज. गेले तर ते घराच्या पड्या लांबूनच आरडोक चालली, मोठ्या मोठ्यानं रडायली आणि इकडून आरडत गेल्यावर तिकडून बहिणी काय लागली, जे लोक कोणाच्या गळ्यात पडले, जे आरडायले. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, महाराज पण त्यांना थांबा कोण म्हणा, कारण ते नाना महाराज होते, ते काही सामान्य असे काय हे नव्हते ना. इकडे लोक म्हणून लागले परमार्थ म्हणाव काय म्हणा, परमार्थ म्हणाव का, खूप रडायला लागले. आणि थोडा वेळ रडणं झाल्यावर 5-10 मिनिटं 15 मिनिटं ती बहीण म्हणजे दादा आता किती वेळ रडायचं, ते म्हणजे तू रडायली म्हणून मी रडायलो, ती म्हणजे तुम्ही रडायले म्हणून मी रडायली, म्हणजे मग आता तू नको रडू मी नको रडू, बस पुन्हा कोणी मुख नाही, कुणाला काही हसायला म्हणजे हसायला म्हणजे अशा हात नसेल करत, पण पूर्वस्थितीवर आली. म्हणजे ते रडणंही काय होतं? खोटं होतं. बहीणही त्याच अधिकाराची आणि ते महात्माही त्याच अधिकाराची. रडणंही खोटं आणि त्यांचं हसणंही काय असतं? खोटं, मिथ्यात्व दृष्टीनं. लटके हसे लटके रडे लटके उडे लटके हसे लटके, रडणारे भेटले की खोटच रडी आणि हसणारे भेटले की खोटं हसे. रडत नाही असंही नाही, हसत नाही असंही नाही, पण हसणंही खोटं आणि रडणंही काय असतं? खोटं. आणि महाराज ज्ञानोबाराय म्हणतात शहाणे लोक त्याला खरं म्हणतात, हे जे कोणी लोक पिशे करता म्हणतील, पिशे म्हणजे शहाणे, पिशे म्हणजे शहाणेच नाही. त्याची देह बुद्धीचे निछंदे म्हणती योग्या देही नांदे, त्या देहीचे नाना बाजे स्वबुद्धी वेदे बांधीला म्हणती. आपल्यासारखे म्हणतात इतकं बांध त्याला, अशा प्रकारचं आहे देह बुद्धीच्या. आपली देह बुद्धी आहे ना, आणि आपल्याला मारत असत. ज्याच्या जवळ आपल्या जवळ जो विचार असतात पुढच्याला पण तसेच लादत असतो. ज्याचा काय तो का म्हणे जयाची तिची वासना तयाची भावना तया परी, आहे का नाही? कामी माणसाला सगळं जग कामी दिसतं, क्रोधी माणसाला सगळं जग क्रोधी दिसतं, लोभी माणसाला सगळं जग लोभी दिसतं. अशा प्रकारचं आहे. त्याची देहाचे बांधित बाण हे न कळे त्याचे कोई ज्ञान, दोराचे नि सापेदानंद सोनी कोण मारेला, त्याची देहाचे बाधित बाण हे न कळे त्याचे कोई ज्ञान. मला देहाचं देहाचे जे धर्म आहे त्या धर्मापासून तो अबाधित आहे, बांधलेला नाही, हे कळत नाही. पण मला ते देहात राहून किती अलिप्त राहतात. जसं दोरीचा साप चावला तरी विष चढत नाही. का चढत? दोरीचा साप चावला तरी त्याच्यातून विष चढत नाही. तेवढे ते देहात राहून काय आहे, त्या देहाचं विष म्हणजे देहाचे धर्म त्यांना बाधा करत नाही. अशा प्रकारे ओम आत्मा तोचे आकाश आपल्या बाधा करतात महाराज, आपल्याला खरी बाधा करत नाही. आपल्याला खरं बाधा नाही, आपल्याला विष खरं नाही चढलं, आपल्याला भिद्र पान चढ लागले. आणि मला असं म्हणतात की खरा साप चावल्यापेक्षाही माणसं म्हणतात ना,
याला कशाने साप चावले ना, मग दवाखान्यात रक्त तपासलं तर विषच नाही निघालं. म्हणजे मग त्याला कोणतं पान लागलं? सापाला औषधी. औषधी. आपल्याला कोणतं पान लागले? घेतलं. परिलहरी येतो होत्या साचे. अर्जुन म्हणतो देवा ऐशा विचार सांगत विषय बंद जर सत्य असता तर सोडता आला. सोडता नाही का? बरोबर आहे. अशा म्हणून येतात अशा प्रकारचे. आणि त्या महात्म्याला त्याचा काही परिणाम होत नाही. देखील आपण ते जळी बिंबाला प्रेम नेहमी जळा वेळ बुडाला तसा द्याच तो बुडला नाही वेळा दिला कर्म. एखाद्याला आपण जर आपलं पाण्यात रूप पाहिलं आणि पाण्यात आपण पूर्ण दिसायला लागलो तरी मी बुडालो असं आपण म्हणत नाही. मी वेगळा आहे म्हणे मी वेगळा आहे अशा प्रकारचं होतं. तसे ते देहात राहून सुद्धा देहाच्या देह कर्मानं बाधित होत नाही. देखोनी मृगजळाचा पुरू मूर्ख करून धावती तारू तसा मी त्या संसारून बहीण करून मूर्खाशी. देखोनी मृगजळाचा पुरू मृगजळाचा पूर पाहिलं तरुण जायचे उपाय कोण करतात? मूर्ख करतात महाराज म्हणतात. त्याप्रमाणे हा मिथ्या संसार पण भयान झालाय कोणाला? मूर्खाशी. किती मोठा संसार आहे. मूर्खा झाला. मग तुकाराम महाराज कसे म्हणले एवढा मोठा ब्रह्मादिका पार मुलंगवे सामर्थ्य. अरे ते बी मूर्खाची बाजू घेऊन म्हणले. त्यांना कळत नाही का? महाराज त्याला वर गटारातला माणूस वर काढायचा असेल तर गटारात उतरावंच लागतं. एखादा जर गटारात बुडालेला असेल चारी बाजून सगळा गटार आहे तर त्या काढायला कुठं जावं लागतं. तसे संत आपल्यात आले म्हणून खाली आले. संत जे अवतारी झाले खाली आले त्याचं कारण ते असे महाराज स्थितीला खास स्थितीतून काय आले पुन्हा खाली आले. आणि आपल्याला कशा करता आले? फक्त आपल्याला काढायला आले. पण आपण असे आपण काही तोडायच्या मागे ते बुडणार काय करतं? काढायला गेले त्याचं मुलगा दाबीत आहे ना असंच ते. म्हणून मला तुम्ही जे अनुभवी लोक ते हात देत नाही. ते काय फेकतात? कपडा वस्त्र रुमाल नाही आलं कारण त्याला माहिती बुडणार आपल्याला काय करील? बुडविल. तसा आपण तुकोबा ज्ञानोबा आपल्याला काढायला आले आणि आपण त्याला दाबायचा प्रयत्न करायला. तुम्हीच या सावधानात तुकोबा तुमच्या दोन बायका केल्या एक म्हणून गेली एक आगा होती तिसरी करता का? म्हणजे आपण वळायच्या मागे अशा प्रकारे. याला ही दारागृह पुत्र प्राप्ती ते न करावी अति प्रीती याची विषयी राया प्रतिम कथा कपोती सांगत. आणि म्हणून दारागृह पुत्र प्राप्त सगळे प्राप्त आहे. घर प्राप्त आहे, मुलगा आहे, पत्नी आहे, पण तिथं जास्त प्रेम ठेवू नये. तिथं जास्त प्रेम ठेवू नये. सूर्यापासून काय शिकले तर सगळ्यात सूर्य शोषण करतो पण कशातही लिप्त होत नाही. आता पुढचा विषय सांगताय. पुढची संगती लावतात. मुलगा आहे पत्नी आहे पण त्याच्या ठिकाणी जास्त प्रेम लावू नये. या विषयात प्रेम कसं ठेवू नये याच्याविषयी राजा मी कपटाला गुरु केलं की सगळ्यात राहून कोणाविषयी प्रेम कसं ठेवू नये. संसार दुःखाचे मूळ स्त्री आसक्तीचं जाणं केवळ स्त्री लोभाचे जेत प्रबळ बळ दुःख सकळ त्यापाशी. संसाराच्या दुःखाचं मूळच सांगित आहे स्त्री आसक्ती. स्त्री आसक्ती जिथं आहे स्त्री लोभ एवढा प्रबळ आहे बलवान आहे की दुःख सकळ त्यापाशी. सगळे दुःख कुठं आहे तिथं म्हणजे तिथं कसं काय ते सांगतायत. स्त्री पासाव झाले पुत्र त्याचे ठाई स्नेह विचित्र करता दुःखाशी पात्र संसारी न होता ती. स्त्रीपासून मुलं झाले मुलाच्या ठिकाणी विचित्र प्रेम अलौकिक प्रेम आहे. महाराज ज्ञानोबराय म्हणतात असं कोणा काय आंधळे व्याधी जैसे ऐसा जीवे मरी तो न त्रासे विषयाशी जो. मग तो पण सोडत खालच्या मंदिराचं काम चालू होतं. ते कानडीची मिस्त्री होती ती बलिष्ठ साहेब खालच्या ना एक मोटरसायकल होती त्याच्यावर चौक होता. म्हणून तुमची गाडी घ्या. रात्री झाली होती रात्री 8:15 झाली. ते उशिरा काम केलं. उद्या यायचं पुन्हा सकाळचे तुम्ही मी 6:00 आम्हाला गाडी बनली. आणि मी म्हणलं तुम्ही आता 8:30 जाणार घरी जाल तुम्हाला 10 वाजणार आणि आता पुन्हा 6 याचं म्हणजे 5 निघावं लागणार. त्याच्यापेक्षा झोपानीच काही अडचण आहे का? जेवायची सोय आहे झोपायची सोय आहे. सकाळी इथं आंघोळी करा तुम्हाला उद्याच्या जेवणाचं नियोजन मी करतो झोपायचंच. काही अडचण आहे का? काही अडचण नाही.
पार्ट्याची होती, पार्ट्याची काढायची नाही, पार्ट्याची होती. जबान म्हणलं इथंच किती गो झाले बुवा तयार म्हणजे बरे ती एक पण नाही बुवा, तुम्ही थांबायचं थांबा, मी जाणारच आहे. म्हणलं तू का जाणार आहे? मी त्याला विचारलं तुला काय घरी काय? तो म्हणे महाराज एवढं लेकरू आहे आणि वाटच पाहते पप्पा आले का. तर लेकरासाठी मला जाणंच लागत, जाणंच लागत. अशा प्रकारचं साधा एका म्हणायचं म्हणजे मी म्हणलं जागो नका त्या इलाज नाही. म्हणजे अति प्रीती येते तिथं. स्त्रीला आहे पण अति नवले म्हणतात त्या प्रेमाचं. विचित्र प्रेम करता दुःखाशी पात्र संसारी निर्वाहाती. आणि त्याच्यातून मग पदरात काय पडतं? दुःख पडतं. दुसरं काय पडणार आहे त्याच्यातून? दुःख पडतं. वरासाठी महाराज वरासाठी गेला नवल नाही, एवढं नवल नाही, कारण ती आसक्ती पुत्र प्रेम आहे. वरासाठी नातासाठी माणसं पडलं तो सोडायला महाराज ना तू कोणाशिवाय राहील. अशा प्रकारचे स्त्री आसक्ती आणि स्नेहसूत्र या दोन्ही पासावर दुःख विचित्र पदोपदी भोगीचे निरण अस्वतंत्र होणी आसक्ती आणि स्नेहसूत्र. महाराज प्रेमाचा द्वारा बांधलेला आहे. स्नेहसूत्र सूत्र म्हणजे द्वारा प्रेमाचा काय बांधलेला आहे? दोर बांधलेला आहे. आणि सारखा तो द्वार आसक्ती ओढत राहतो, ओढत राहतो, सारखा ओढत राहतो. या आसक्ती आणि प्रेम बांधलेले दोन्ही पासून दुःख विचित्र भयान दुःख आहे, भयान दुःख दोन्ही पासून पदोपदी भोगीचे नर. दिवसा दिवसाला नाही, पावला पावलाला आपल्याला काय भोगावं लागतं, त्याचा परिणाम दुःख भोगावं लागतं. अस्वतंत्र होऊन ताबाई राहत नाही. आपल्या हातात काय अस्वतंत्र, मला दुःख नाही भोगायचं म्हणलं तरी संसारिक दुःख मजराजी दुःख व्हावे ऐसे कोणी रोगो काय रोगिया अवडे दरिद्री दरिद्रिया परी भोगीचे बळे भोगवीचे बळिया अद्रष्टे जे मी अदृष्ट भोगायलाच लावतो. मला भक्ताला नाही भोगायला लावत, भक्ताला त्याच्या पुढची वही वाचा. ते अद्रष्ट आणाविषे न करी ईश्वर वशे तो ईश्वर असे समग्र हृदय तुझे. अद्रष्ट सुद्धा कोणाच्या ताब्यात आहे? देवाच्या ताब्यात आहे. आणि कोणाला कोणतं कोणत्या वेळेला अदृष्ट द्यायचा हातात कुणाचे आहे? त्याचे बरोबर आहे. अशा प्रकारचे दुःख ते भोगीचे स्नेह दुःखाची वार्ता कपोता कपोतीची कथा तर सांगेन मूर्खपणाचा स्वस्त चित्ता परियशी. आता या प्रेमाचं दुःख किती मोठं असतं. त्यात कपोता आणि कपोती या दोघांच्या प्रेमाची काय सांगतो तुला कथा सांगतो. ऐक राजा, तो स्वस्त चित्ता चांगलं चित्त करून तो ऐक. कपोतीचे स्नेहावर धरून स्त्री सुखाची चाल वनी वृक्ष पाहुनी गोड खरी खरी नीड कपोता. महाराज तो कपोत नावाचा जो पक्षी आहे त्या कपोत नावाच्या आहे का नाही. कपोत म्हणजे इथं अर्थ करत असताना पारवा केलाय. पारवा पारवा कपोत नावाचा पक्षी, त्याला स्त्री सुखाची चाट, त्याला इच्छा कशाची होती? वृक्ष पाहून या गुड असं वृक्ष हे असं जंगल पाहिलं की वृक्ष पाहून अशा प्रकारचं तो काय करायचा? स्त्री सुखाच्या लालसेने एक अवघड असं झाड पाहून त्याच्यावर घरटे बांधायचा. घर स्त्री सुखाची आसक्ती करता घर बांधायचं. तिने वंचने वनस्थळी निडामाची स्त्री मिळी वासुक्याला पाहू काळी भारी जवळी बोलला. अशा प्रकारे आणि मग तिथं खूप दिवस त्यानं काय करा त्या कपोतानं जंगलात आपला राहून मला खूप दिवस त्यानं तिथं वास्तव्य केलं. त्या वनात तो राहिला. घाट्यात आपल्या स्त्रीच्या संगतीत पुष्कळ काळ काय केला त्यानं घालवला. कपोता आणि कपोती परस्परे दोघा अति प्रीती स्नेह वाढला शेतीन हृदय आसक्ती नित्य नवी. कपोत आणि कपोती त्या दोन्ही पशु पक्षी दोघांचं प्रेम वाढत गेलं, स्नेह वाढत गेला. एकमेकाची आसक्ती हृदयात काय झाली? वाढायला लागली. हाव भाव विलास स्थिती येर येराकडे पाहती परस्परे कुरवाळीतील मोठंगीती येर येरा. अशा प्रकारे मला त्यांचे जे कामी सुरू झाले त्यांचे ते अशा प्रकारे आहे. येरे वेगळे येरा वेगळे होणे नाही जीवे अथवा म्हणे दोघे वर्तती एके प्राणी खाणे जेवण एकत्र एका जागा खायचे झालं जेवण कबूतन कबूत. अशा प्रकारे
प्रकारे सुरू झालं का आता 2-2 ताटं घेईल म्हणजे पती पत्नीच नाही सगळे पैसोनी नारी गोतांबील करी गोताचा आंबील करी म्हणजे गोत घेऊन आंबील करी सगळेच मुस्लिम समाजात होतं पहिलं की वेगळे वेगळे ताटं घ्यायचे नाही आता आपल्या ते तसं सुरू झालं आपल्या सुरू झालं म्हणजे वारकरी तसंच करणे दादा ते आपली जुनी वारकरी खात नाही तसं दैनंदिन पोरं सप्ताहिक ते गेले एकच पात्र 7-8 जण घेते आपल्या तिथं खाल्लंय नाही खातेच ते 5 जणांनी म्हणजे 4-5 जणांनी एकाच काय केलं ते पत्रवाळी तिथून घालायची नाही ते अत्यंत मूर्खपणा आहे आता काय करणार स्नेह भोजन का काय म्हणायचं आहे ते भोजन त्याला नाव द्यायचं मूर्ख भोजन त्याचं स्नेह भोजन येते ते मूर्ख भोजन आहे अशा प्रकारचं मला चौथाने असं नेहमी पंक्तीला बसल्याना सुद्धा एकाच्या मांडीला एका लागू देऊ नये मांडी लागली तर उष्ट होते मांडी सुद्धा काय होऊ देऊ नये लागू देऊ नये इतका नियम आहे जेवणाचा अशा प्रकारचे सविता ज्याची एकत्र काय खाणे जेवणे एकत्र जेवायचे सविता ज्याची अति गोडी ते गाडी ते येऱ्याला तोंडी जीव प्राणी शिवणी जोडीन द्यायची आवडी स्त्रियेशी उच्चिष्ट कोणाचंच खायला चालत नाही कोणाचंच नाही खायला चालत नाही फक्त पत्नीला पतीचं उच्चिष्ट चालतं ते बाबा नाही केक काय एवढा कापाचा केक मग त्याच्या तोंडात ना याच्या तोंडात त्याच्या तोंडात ते काय बाबा मग वाढदिवसाचं तुम्ही मुलींच्या माणसाने प्रश्न विचारला मी असाच एक गावात आता मागे एका गावात गेलो तुम्हाला एका प्रश्न विचारला महाराज मी एका प्रश्नाचं उत्तर द्या काय हे महाराज लोक लाख रुपये घ्यायचे 50-50 हजार घ्यायचे म्हणलं मग हे कस काय घ्यायचे म्हणजे याचं उत्तर द्या म्हणजे मोठा माणूस मोठाच होता मोठा माणूस होता याचं उत्तर सांगा म्हणजे तुम्ही इकडे बसा दहावीचं नव्हतं तुम्ही जशी इकडे मला तू मी म्हणलं का 50-50 हजार घेणारे लाख घेणारे महाराज तुम्हाला नाव माहिती का द्यायची म्हणजे हो तुम्ही त्याची कीर्तन ऐकायला जाता का म्हणजे हो म्हणजे मग तुझ्या विचारायची तुमची हिंमत नाही का हो जे घेते त्या विचारात म्हणलं धरून की तू का घेतो म्हणजे चोर सोडून संदेशात पाशी मला का तुम्ही पाहिजे विचारायला की तशी अशी गेली मीच घेतो कसं जोड काढून फक्त मी गरीब दिसायला म्हणून जोड काढायला तिथं दम चालत नाही एवढा त्याचा अर्थ आम्ही त्या इकडे सावरगाव भागवत होतो सावरगाव भागवत होतो तिथे ती पाठी होती ना जबरदस्त माणूस मोठा माणूस तगडा उंची पोरा जाडा मिशा वय झालं होतं 80 वर्ष आवाज असा होता माणूस तसा होता तो आणि तिथे कीर्तन करा संध्याकाळी 10 मिनिट कीर्तन होतं त्याच दुसऱ्या दिवशी एकादशी द्वादशी त्याचा काला राहतो तो मुक्कामाला राहिला मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पाटलाच्याच घरी फरा त्याचा मोठा वाडा मग ते बसला असा पोरं तरुण पोरायचे कार्यक्रम कीर्तन मोठा होता महाराज पोरा म्हणजे बाबा तुम्हाला साबुदाणा याचे फळाचं काय पाहिजे साबुदाणा भगर ते जे ते सगळं करून ठेवलं ते मला पोरं गेला आपलं कुठंच भरत नाही काय लागतंय सांगा काय नाही मला मस्त बेसन भाकर करा कांदा टाकून मला बेसन भाकर केली काय सांगायचं मग बसला त्या साबुदाणा आणला पण मग ते त्याच्याकडून बेसन भाकर कांदा तोडून आणला महाराज मी ते त्याच्या ते लादणी होते लादणी मस्त बोलले लादणी टाईम बसलो होतो मिराशी मामा आला होतो पाठी गाडी करायला महाराज काय एकादशी कांदा भाकरी कांदा पडताय का तुम्हाला आणि मी म्हणलं मी तर तुम्हाला काहून तेव्हा गेला नाही ना अजून तुमची हिंमत नाही का त्याच्याकडे तुमच्याच घरात मला तुम्हाला सांगतो तू माणसाने तसं म्हणून जीव केला तो आणि अक्षरशः आम्ही म्हणतो ना कामाच्या गाडीवर कोणी शिव्या देणार नाही त्या शिव्या दिल्या त्या तो खायला हो बाहेरून मला जितक्या शिव्या दिल्या आणि त्याला दिल्या गावातल्या पोरायला दिल्या सत्य बित्य बंद म्हणे आजपासून आता पुन्हा हे महाबाप आहे कसं होतं काय म्हणे मला पुढे कोणी बोलत नव्हतं खरं होतं खोटं बोलत होतो मला दिल्या काय करेल बोल किती निर्लज्जपणा झाला आणि महाराज मग त्याने तसंच हात घेतला गेलं निघून ते निघून गेलं त्याच्यानंतर ते उठलं त्याचं हे घेतलं शिव व्याख्यान दिवसाचं मोठा ठेवला होता कार्यक्रम राहणार
गोपालराव लोणीकर ते आले होते, मोठा स्टेज त्याचा छावला. मी कसा गेलो आता मरणाचं तिकडे गेलो होते त्या लोणीकरच्या पोरांना घेऊन गेलो होतो स्टेजवरती. आपण उतरामध्ये खाली मन मोकळी जागा पाहिजे म्हणून आपल्याला कशाला म्हणायचं गाडी गेली. मी आपला पुढे गेलो खाली बसलो तर असं पाहिलं ते फोकस म्हणून वरी आली तुम्ही आणि वरी घेऊन कानात म्हणे आपण म्हणे तिथं सांगसा परीच नाही ते काय सांगतो म्हणलं महाराज कानात म्हणे नाही सांगत तुम्ही बोलत बसा चलो येते का आगला काय तुम्ही मी एकटाच बोलतो स्टेजवरून ते एक होतं कीर्तन नव्हतं हे होतं शिवजयंतीचे कार्यक्रम. आणि मग ते सुरुवात केली त्यानं म्हणून महाराजाचा भागवत बनीच्या पलीकडे चालू किती प्रेम आहे आमचं तिथून आले मी लग्नच केलो. लोक काय सांगायचं केलं होतं याचं नाही वर्णन केलं होतं हे आपले आग लाभे सोडत नाही अशा प्रकारचे. तर किती नास्तिक पण आहे, किती नास्तिक पण आहे का नाही अशा प्रकारचे. आणि हे सगळं कुठं आता हे सगळे परमार्थात काय व्हायला लागले. बरेच महाराज लोकांचे मोठे मोठे मुद्रा आपण घेतले 90% एकादशी धरत नाही. संग्रहाहून मला माहिती नाही धरत एकादशी 90% नाही धरत 10% धरत असतील ते संपर्कात नसतील पण संपर्कात असलेले ते बहुतेक धरत नाही. ते म्हणजे धर्म लागतात का तेच म्हणतात एकादशी नाही धरली काय होतं काय तेच सांगतात ऐका व्रताचे महिमान तर तुम्ही तुमचं प्रमाणच पाहन काय होते. आणि एका जागी खाण्यावर निघलो आपण ते कपोत आणि कपोती चालायचे एका जागी खायचे अशा प्रकारे खाणे जेवण येत जेवताची आत्ती गोडी ते घाली ती येराच्या तोंडी जीव प्राणी शिनोनी जोडी ते त्या आवडी स्त्रीशी जेवताची आत्ती गोडी आणि जी जास्त पदार्थ गोड लागला ते कोणाच्या तोंडात काय करायचे मग घालायचे. अशा प्रकारे जीवे प्राणी शिनोनी जोडी दे आवडी स्त्रीशी. आपल्याला कष्ट झाले तर चालते आपल्याला नाही भेटत चालतं पण तो कोणाला द्यायचा स्त्रीला आणि तिलाही कष्ट झाले चालते पण मग जीवाचं काय सोनं व्हायचं तुम्ही खा त्याचे काय व्हायचे काय स्त्रियाशी सांगतो तुरी पाऊल न घाली बाहेर हात धरून बाहेर कोणाच्या बाहेर पाऊल नाही टाकायचं हात धरून परस्परीने हात बाहेर हिंडती. हात धरून काय करायचे हिंडायचे. सदा एकांती बसती एका स्थानी दोघे असते दोघे क्रीडा विहार करते खेळ खेळती विनोदे एकांतात बसायचे दोघच एकमेकाशी विनोदानं अशी खेळ खेळत राहायचे दोघच हिंडायचे. एखादी गोडी बोली सासू सासऱ्याचा विकल्प घाली दिरा भावाच्या मोडी चालीन बोलाच्या बोली बोलवी एकांती गोड बोली एकांती दोघं गोड बोलत बसायचे. सासू सासऱ्याचा विकल्प समजून त्यांना काय करायचे मी तर म्हणतो तिथं गोड नाही कपोतर कशाचा सासू सासरा होता अशा प्रकारे दिरा भावाच्या मोडी चाली त्यांचं तर पुढच्या येणं जाणंच काय केलं बंद पाडून टाकलं. बोलाच्या बोली आणि मला एकूण एका बोलण्यातच भुलून जायचे. एके असणे पैसे येरे येणार ते कधी एके श्रेणीला करते नवरात्री एकत्र 8 दिवस त्यांचा संघ सोबत असायचे. मैथून सुखाचे निवय विश्वासून जीवे भावे हिताहित काही नाटक गृहिणी गौरवी नाचतो मग तो त्यालाच नाचायचा गौरव अभिमान वाटायचा त्याला पत्नीचा अशा प्रकारे नाचायचा. खेंडकुलिया आराम त्यामाची दोखा समागम नाम मात्रे ग्रहाश्रम विषय संभ्रम वनराजी. ग्रहस्थाश्रमच नव्हता तो नावाला ग्रहस्थाश्रम निव्वळ कामाचा हो. ग्रहस्थाश्रमाच्या नावावर निव्वळ काय होता कामाचा हो. ग्रहस्थाश्रम सगळ्यात श्रेष्ठ आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे साधो संगम उपासते सततम धन्यो गृहस्थाश्रम. धन्य गृहस्थाश्रम कोणता आतिथ्य पूजनम ज्या घरी अतिथीची पूजा होते शिवपूजनम देवाची पूजा होती मिष्टान्नम पानम गृहे ज्या घरात दररोज गोड पदार्थ खायला भेटतात. शक्य का गोड खायला गोड खाणंही शक्य नाही आणि गोड जर समजा करणं संपत्ती भरपूर आहे दररोज पुरणपोळी पण खाणं तरी शक्य आहे काय. अरे पुरणपोळीचं एक जेवण खायचं त्यासोबत तिखट ठेवावं लागतं. कोण फिरलं की तिकडे खाय बरोबर आहे का नाही. तर दररोज मिष्टान्न भोजन याचा अर्थ काय मिष्टान्न भोजन याचा अर्थ प्रियमानं खाणं. चटणी भाकर असू द्या नंतर पुरणपोळी केली ती तिकडून वाटी फेकून मारते मिळून तांबे फेकून मारते ते काय गोड जेवण आहे का वाट रहित चटणी भाकर असू द्या पण ते प्रेमानं याचं नाव जेवण काय आहे गोड जेवण.
अशा प्रकारचं आहे मिष्टान साधो संगम उपासते हि सततम. सतत त्या घरात कोण येत राहतात? साधू येत राहतात. साधू येत राहतात. धन्य गृहस्थाश्रमात. याचं नाव गृहस्थाश्रम धन्य. अशा प्रकारे पण तिथे कशाचे महाराज साधून कशाचे काय निव्वळ कामाचा भोग. बरं म्हणतात पशु पक्षी विवाही जोशी कामा पुरवता. पशु पक्ष्याच्या लग्नात ब्राह्मण म्हणजे कामच. कामापेक्षा दुसरा ब्राह्मणच नाही. त्यांचा ब्राह्मणच कोण आहे? काम. कामा पुरवता दोषी नाही. कामापेक्षा दुसरा ब्राह्मणच नाही. अशा प्रकारे जीवितापरी समर्थ जे जे मागे ते अर्थ जीव प्राणी शिरून काम मोहित होऊनी जीवापरीच समर्थ जे जे मागे ते अर्थ प्राणापेक्षाही मौल्यवान असे पदार्थ जे जे काही ती मागेल ते द्यायचा तो. बरे म्हणतात नायटी अभियान न मोडीचे नागाची आण देवी स्त्रियेची तो. नायटी अभियान न मुळे नागांची म्हणजे देवीची. देवीला एक नागांची असं नाव आहे. काय कारण नाग म्हणजे पर्वत आणि पर्वताची ती मुलगी असल्यामुळे नागांची असं म्हणतात. तर असं म्हणतात की देवीची शपथ मोडी तर पहिले नायटा नावाचा रोग व्हायचा. तर मग तो नायटा जर देवीची शपथ मोडवता आपल्याला काय होईल? नायटा होईल. म्हणून नायट्या भेन नागा देवीची जशी शपथ मोडत नाही काही गुण खून तसं भीतीनं ती म्हणल ती काय थैली भरतील काय म्हण काय काय त्या भीतीनं आळी गुण पुरे म्हणजे असेल की जाणून जीवीचे कोणी न मागता अर्थ देणे त्याही वरी जरी त्या मागणे तरी विकोणी देणे आपण याते. जाणून जीवीचे कोणी न मागता अर्थ देणे. मग ती कधी काही मागितलं नाही तर तिच्या मनातलं जाणून तिला काय करत राहतो? देत राहतो. अशा प्रकारचं आहे. त्याही वरी जरी मागत त्या मागणी आणि तिने एखादं मूल्यवान वस्तू मागितली आणि आपल्याजवळ तेवढं धन नाही तरी विकोणी देणे आपण याते. स्वतः विकायचं. तिची इच्छा काय करायची? धर्माची वेळ ना ठेवी दिनावरी दया नेणे कृपा श्रीवरी करणे जीवे प्राणी सर्वस्वी. परत धर्माची वेळ. आता धर्म करायचा आहे का नाही ते त्याला कळत नाही. दिनावरी कोणा एखादा दिन दुबळा आला त्याला काही द्यावं ते नाही. स्त्रीवरी करणे जीव प्राणी सर्वस्वी. कृपा फक्त कृपा त्याची कोणावर आहे? स्त्रीवर आहे. आणि जीवे प्राणी सर्वस्वी. जीव प्राण सर्वस्व अर्पण केलेलं. वैसरी साखरेवरी माशी मारिताही मिळे जायची तैसा भोगिता विषय अशी जरा मरणाशी नाठवी. बैसाला साखरेवर माशी बसली तिला हाणून गेलं तरी ती काय होत नाही? जात नाही. त्याचे प्रार्थित तुका होत शीत निरंतर. अशा प्रकारे महाराज ती म्हणाल तेच मग ते खरे कोबऱ्याने वर्णन केलं. दुसऱ्या कोबऱ्याचा अभंग आहे. पूर्ण अभंग त्या अर्थाचा आहे. आवडीचा आम्हाला वेळा वय वय काहीसा अखंड मध पोटाची व्यथा दूध भात साखर तूप पत्त्या दो प्रारा मधल येते शुद्ध नाही पुढे सुपती निज नाही खाली घाली फुले चवळी नसा हाती मुले अंगी चंदन लाविते भाळी सदा शूळ माझे कपाळी निपट मधन चले अन्य पाळली गहू सांजा 3 गेली वारी तुम्ही आणली साखर 7 केली 10.5 शेर हाड करून आले मांस माझे दुःख तुम्हाला नवे कैसे तुका म्हणे गाढव त्याला मेल्यावरी पण ते होच म्हणतो होय 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 म्हणे का होय होय म्हणे आवडीचा मारीला होय होय कैसा म्हणे भिडा भिडत पडला. अशा प्रकारे जैशी पूर्वजाची भाग फलिते सत्यवादी लोक तसा स्त्रियेचे सुखात पाळले सर्वस्वी. तसं महाराज आपल्या पूर्वजांना सांगून दिलंय बा हो मी तर आता मरतो गड्या वाचत नाही पण पंढरीची वारी सोडू नका बरं वारी करा. आणि महाराज वचन दिलं पोरानं बाबा तुमचं वचन मी पाळील आणि मग तो ती वारीची काही अडचण आली तर माझ्या बापाला काय पूर्वजाला वचन दिलंय की मी वारी पडू देणार. जसे पूर्वजाची महाराज वचन पाळतो एखादा सज्जन व्यक्ती असं म्हटले
नारायण तेले 4 पोराला 4 वारे दिले तितली गोष्ट त्याची त्याची पाळी आमच्यानं करायची आहे का नाही. महाराज तसे सांगतायत की पूर्वजाची भाग म्हणजे वचन असे पाळीते सत्यवादी लोक, कोणी ना पाळीती सत्यवादी लोक पाळीती. तैसा स्त्रियेचे सुख पाळीते, तसं तो स्त्रियेचं सुख देणं पालन करतो. तैशी आत्मोपासकाची एकात्मता होई त्याशी, तैशी स्त्री वाचून दृष्टीशी जगी आणि काशी न लेके. महाराज जसा आपल्या आत्मस्वरूपाचा उपासक असतो, एकनिष्ठ असतो तो. तुकोबाराय म्हणतात काय, अनेका ते बहुलाज वाटे चित्ता, अनेका ते देव म्हणतात. एकविधा आम्ही न धरू पालट, नसंडू हे वाट संपडली. महाराज आमचा देव एकनिष्ठ आहोत आम्ही, अशा प्रकारचे निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकवू नये. तसा तो एकनिष्ठ उपासक असतो. कोणाचा? बायकोचा. जसा भक्ता देवाचा उपासक देवाची भक्ती करतो, तैसे स्त्री वाचून दृष्टीशी जगे आणि काशी न देते. तुकोबाराय म्हणतात दुसरे देवच नाही, एकच माझा पांडुरंग आहे. तसा त्याला एकच स्त्री वाचून दुसरं कोणी पाहतच नाही. पाहतच नाही तर मग त्या दुसऱ्याची उपासना करण्याचा काही आम्ही रत्माईचा ती अशा प्रकारे तसं त्याने एक धरली चित्ती आम्ही बायकोची संगत. आधीची प्रिया पडी येते तेही झाली गर्भवती, देशी लोभी याची हाती सापडे आवचिती धनलोय. आधीच बायको आवडते आणि पुन्हा ती गरोदर राहिली. दुसरं राजे याच्यावर मेले पण त्यावरी गर्भीने पणाचा अभिमान म्हणे, त्यावरी गर्भीने नामा म्हणे, असं झालं. महाराज असं जर झालं रे झालं तो किती आनंद होतो. जसा एखाद्या लोभ्याला धनाचा हंडा सापडावा, पहिलाच लोभी, आणि त्याला काय सांगावं, तो तसा तो रक्षण करतो, तेवढं तर त्याची आसक्ती तेवढा तो जास्त आसक्त होतो. तसे तिच्या गर्भाचे पोट अधिकाधिक वाढवी गोड, जसे मदिरा पिऊन माकड नाचे तडतड डुलतो. महाराजांनी चांगलाच त्याचा आनंद घेतलाय. ज्ञानोबायांनी खूप थोडं करून ज्ञानोबायांनी या विषयात खूप आनंद घेतला. तिला व्याज अशा प्रकारचा अरे तिचा अजून जसं गर्भ वाढत तसं त्याचा आसक्ती वाढत होती आणि मग इच्छा पूर्ण करत राहतो. अशा प्रकारच्या इच्छा पूर्ण करत राहतो सारखे. तसे मदिरा पिऊन ना जसं माकड नाचतो दारू पिऊन तसा तो काय करत राहतो. ज्ञानोबाई म्हणतात तेच काय, चित्ताराधी स्त्रियेचे, हो चित्ताराधी स्त्रियेचे तेचे नि छंदे नाचे, माकड गारुडी याचे जिया परी. अशा प्रकारे तैसे गर्भाचे सोहळे सर्वस्व पूर्वी डोळे, तिचे डिळे माझे खेळ प्राप्त काळे प्रसूती. गर्भाचे सोहळे सर्वस्व पूर्वी डोळे, तिचे जे इच्छा असतील, डोळे म्हणजे इच्छा त्या टायमाचे असतील तर ते काय करत राहतील. वेदशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे, त्यांचे पूर्ण व्हावे. शास्त्रानं सांगितलं त्याला काय अडचणी गुरु वशिष्ठ सांगितलं अशा प्रकारे सांगितलं ते. पूर्वी मोडवळे तिचे दिले माझी खेळे, मग त्याचा खेळ म्हणजे तिची लीला. तसा भक्ताच्या देवाच्या लीले भक्त काय करत राहतो, खेळत राहतो. कुठपर्यंत प्राप्त काळी प्रसूती, जोपर्यंत प्रसूतीचा प्राप्त काळी येत नाही आला. सोनिडा अंतती डाळे अंडा ते प्रसवती, प्रसूती वादावा संगतीने ऐकती पती उल्लाशे. आणि महाराज एकदा का तिची प्रसूती ऐकली रे ऐकली, तिनं घरट्यात ते त्या पक्षीनं घरट्यात ते अंडे घातले, ती प्रसूत झाल्याची वार्ता ऐकली की याचा आनंद ती निरोगात मानत नाही, मावत नाही. पिढी आणा पिढी वाटा साखर वाटा पिढी वाटा असं करा तसं करा. महाराज घटी हरीची माया, अलक्ष लक्षणा ब्रह्मया, अवयवांना माझे प्राण देव माया रचिले. काय नाथ महाराज म्हणतात ही माया हे काय अघटित करेल हे सांगता येत नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा कळाली, लक्षात आली नाही माया कशी आहे. अवयव अंडा माझी तयान देव माया रचिली. मला त्या अंड्यात सुद्धा अवयव काय केले देवानं मग तयार करायला सुरुवात.
रसे भरली होती अंडी त्या माझी पक्षच अडचोळी उघडली डोळ्याचे कवाडे खरी कोडे आले माया हिची माया मला त्या पाणी असतं ज्यावेळेला पक्षी अंडा बाहेर टाकतो त्यात काय असतं पाणी आणि त्या पाण्यातूनच पख चोर पाय नख सगळं शरीर कशातून तयार होतं पाण्यातून कासवीन राहते पाण्यात पण कासवीन अंडी देते म्हणजे पाण्याच्या बाहेर आणि पाण्याच्या बाहेर अंडे देते आणि त्या अंड्याजवळ थांबत नाही अंडे दिले पुन्हा पाण्यात जाते आणि तिथून त्या अंड्याचं चिंतन करते आणि असं ऐकलं मी महात्म्यांच्या मुखातून की ज्या अंड्याचं ती चिंतन करत नाही ती अंडे खराब होतात तिने 5 अंडे दिली आणि चारच अंडे असं तिच्या लक्षात राहिलं ते एक अंडा खराब होतं म्हणजे ते चिंतनानं तिथं काय होतं फक्त ते अशा प्रकारचे कासवीची बाळ वाढी कृपादृष्टी अंगसंगी अशा प्रकारचे अंडे घालून आपण कोवळी पिलीने घाली जात पितरे दृष्टी देखून जीव प्राणी भुलली आणि मला त्या अंड्यातून बाहेर निघाली कवळे पिले निघाली अरे बाप 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 काय आनंद असतो त्याचा पुढची पिढी पाहती पितर ते सगळे जीवे प्राणी फुलली एक एवढं सलेकरू असं आख्या घराला गुम करीत ते बापू अरे बरे इकडे माय म्हणते इकडे आजी म्हणते इकडे आजा म्हणतो इकडे ती म्हातारी असती कोणची ती पण म्हणती ओळखलं का मला तुला यमान ओळखले थांबा ती कशा बोलते आता ते 2-3 दिवसाचं नाही ते काय ओळखणार आहे ते ओळखत असते पण नाही का असते मला काय आपले मायाची नाही का नाही बोबडे लेकरू बोलायला की सगळ्यांना काय होतं आनंद होतो कोणाला आनंद होतो आणि आपण असे बोबडे बोलत होतो आपल्या माय बापाला असाच आनंद झाला होता असंच चाललं होतं असंच झालं होतं प्रत्येकच वेगळं तसंच बोलत पण ते नवं वाटतं ते प्रत्येकाला काय वाटतं ते आपल्यालाच नवं वाटतं अत्यंत कोळी बाळे दोघे जणे पुत्र वत्सले शांतवीर मंडळी नातीश न्याळे प्रजांशी महाराज अत्यंत कोळी 2 मुलं आणि त्याला झाले आणि महाराज अशा प्रकारे मंजूर नाजूक केलं त्यांचं पालन त्यांनी असं चालू केलं नाजूक केलं अतिश निहाळे नुसतं स्नेहाळे नाही अतिश निहाळे त्यांचं सांभाळ सांत्वन करतायत जे समय तैसे लक्ष तैसे प्रजांचे पोषण अंगीकारित आपण दोघे जण मिळून आणि मला ज्या वेळी जे करणं योग्य त्या लेकरा करता असेल त्याप्रमाणे ते दोघं मिळून काय करायला लागले त्यांचं पालन लालन करायला लागले गोड गुजरे बोल ऐकून बघा येते बोल तावणी वेळ निंब दोन उतरी मग ती लेखू का गोड बोलायला लागलं गुजर बोलायला लागलं की तू ऐकून घाय येते डोल डुलू लागले म्हणते तिथे झोप येत नाही बाळ बापाची येता टिरी घे आणि बापा त्याचे जे होऊ लागे की तो संतोष लेणी वेगे मुखचे वडवड काय वेग म्हटलंय माऊलीने त्या संतोषाचा काय येतो तिथं वेग येतो राऊत बाबांनी या ऊनवर चिंतन सांगताना सांगितलं ज्ञानेश्वरीचा पाठ सांगत असताना ज्ञानेश्वरी सांगितली होती त्यांनी 2009 मध्ये पंढरपुरात 4 महिने त्यांनी या ऊनवर सांगताना सांगितलं होतं की किती संतोषाचा वेग येतो ते लेकरू येतं असं बाप खात असतो म्हणजे लेकरू जवळ आला की थोडासा कारा करतो बाजूला आणि असं एवढा घेऊन त्याच्या तोंडात काय करतो घालतो आणि घातला की मग ते लेकराला काय मोठ्या केलं तसं ते येतं वडील जे करते ते लेकरू काय केलं 1-2 बारे घातलं की थोडस त्यातलं उचलतं आणि याच्या तोंडाकडे बारीक हात त्याचा हात याच्या तोंडाला येत नाही महाराज असं भर भरून येतं त्याला म्हणले बरं आहे म्हणजे वेग येतो असं भर भरून येतं बायको तिथं स्वयंपाक करत राहते तो इकडे पळ 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 ते म्हणजे पळत होता काय झालं काय केलं काय झालं लेकरू पडले कुठं गेलं काय झालं पाय तू म्हणजे पोरगा जग येत नाही ते म्हणजे बरं का ते म्हणजे थांब रे अजून माझ्या खरंच उडाला हे पडला एखाद दिवशी का मुसळधार पडला माझ्या उडा पडला अजून सध्या आमदार इतक्या लवकर काही तू त्याच्यात लागल्या ते राऊत बाबाचे शब्द ते सांगितले गोड गोजिरे बोल ऐकून येतो काय येते डोल तुला तसंच बोलत होतं धावणी या वेळोवेळ निंबलवून करीत दीड झाली का काय उतरून टाकायचं पाणी साखर अशा प्रकारचे वेळोवेळ धावणी नुसते त्याच्याच मागं सगळे त्याच्याच मागं महाराज एका माणसाला पोरग झालं
उशिरा झालेला आहे. म्हणजे उशिरा म्हणजे काय ते उशिरा नाही झालं म्हातारपणी, पण 6 पोरीवर पोरग झालं. त्या माणसानं नाव ठेवायच्या दिवशी मला 50 लाख रुपये खर्च केला. नाव ठेवायचा किती? 50 लाख. आणि नाव ठेवून झालं 1 वर्षाचा, आता 1च वर्ष झालं त्या मागच्या महिन्यात 1 वर्षाचा वाढदिवस झाला. त्या वाढदिवसाला पुन्हा 70 लाख खर्च केला. म्हणजे नुसतं नाव ठेवून पहिला वाढदिवस 1,20,00,000 म्हणजे 120 लाख रुपये खर्च केलाय. मोठा असेल मान्य आहे, मोठा मान्य आहे, पण मला तो पैसा कुठे उपयोगात गेलेला? कारण एवढा खर्च काय पोळ्या खाण्यात, गुलाबजामुन, श्रीखंड, बासुंदी खाण्यात होत नसतो. तो खर्च श्रीखंड, बासुंदीचा, गुलाबजामुनचा आहे का 50-50 लाख? तो कशाचा आहे आपल्याला माहिती. सर्वच वाहने ते कोळी याची ते गा दुष्टाची गोडी लागे भांडवल न सुटे कवडी. 120 लाखात ज्ञानोबारायचं असं मंदिर झालं असतं 1.25 कोटी की महाराष्ट्र पाहायला आला असता. आणि जन्मोजन्मीच्या पिढ्याचा काय झाला असता? आला असता नाही एवढं. पण तसं होऊ शकत नाही का? अति आवड आहे तिकडे, अति आवड आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. म्हणून मला धावणी आलेलो वेळ निंबलवून उतरते. परिणात महाराजांनी त्याचं काही विस्तारानं वर्णन केलेलं आहे. त्याचा विचार आपण उद्याला करूया. आता 15 मिनिटात लगेच पारायणाला सुरुवात होईल. पुंडलिक